भगवानजी लकडे सर. धन्यवाद धन्यवाद. तर पीएन स्पोर्ट पालकने आयोजित पीएन चषक 2026 मध्ये स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या सत्रामध्ये आपण येऊन ठेपलोय. दुसरी सेमीफायनलची मॅच आपण पाहणार आहोत. पहिल्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये छोट्या 11 मापोली संघाने बाजी मारून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांच्या जोडीला त्यांच्यासाठी स्पर्धेमध्ये दुसरा संघ कुठला तर साईगाव आणि मीत कवाड ब दोन संघामध्ये लढत होते. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मीत कवाड संघाच्या संघ नायकांना विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर मीत कवाड संघाच्या संघ नायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांचा हा सामना असणार आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. शाहीनाथ आणि त्याचा दुसरा जोडीदार असेल आशु पाटील. अशी सलामीचे 2 बॅटर्स मैदानामध्ये सज्ज होताना पाहतोय. पीएन चषक 2016 मध्ये पाहतोय आपण. या पीएन चषकामध्ये तमाम क्रिकेट प्रेमींना नमस्कार. सर आपण मी नेहमी म्हणतोय की आपला क्रीडा मंत्री हा खेळाडूच असावा आणि आपला असोसिएशनचा अध्यक्ष हा सुद्धा खेळाडू असावा. आणि आपण असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव साहेबांना आता इन ऍक्शन मध्ये पाहतोय. निश्चितच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सुद्धा खेळाडूच आहेत, मोठे खेळाडू आहेत उपाध्यक्ष. तर निश्चितच करून संतोषजी गुरव साहेबांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. संतोषजी गुरव सरांची कसरत का असेल, कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करणार आहेत ते गली क्षेत्रामध्ये थर्डमॅन क्षेत्रामध्ये आहेत. पहिल्या षटकातील पहिला चेंडू विकी म्हात्रे याचा, मात्र हवेत चेंडू आहे, उंच उडायला झेल टिपला जातो की काय असं वाटत असतानाच मोक्याच्या क्षणी झेल सुटला जातोय आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तरी जर आपण चित्र बघितलं कालपासनं तर शाहीनाथला पहिल्या चेंडूवर लाईव्ह मिळते आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा पण मिळतात. एकदा षटकार मिळाला होता, त्या भेटल्यानंतर मात्र तो आपले पाय जमिनीवर रोवून ठेवतोय, खिल्यासारखे ठोकून ठेवतोय, तल मांडून बसतोय मैदानावर. आणि हा पहा फटका
मात्र यावेळेस झेलला जातोय, झेल टिपला जातोय, साईनाथ माघारी परततोय 4 या धावसंख्येवर. पहिल्या विकेटची पतन होताना आपण पाहतोय 4 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर लगेच विकेट. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण बघतोय. फलंदाज असणारे राकेश, साईनाथची जागा भरून काढण्यासाठी राकेश मैदानामध्ये वाटचाल करतोय. सेमी फायनलची दुसरी लढत दोन संघामध्ये अतिशय चुरशीची लढत होणार आहे, कारण दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. काल आपण बघितलं शाईगाव संघाने वडापाडा संघावर मात केली होती. अतिशय चुरशीचा आणि कडक सामना झाला होता दोघांमध्ये. मात्र शेवटचा गोलंदाज कोण होता, त्या गोलंदाजाने विजयश्री खिचून दिली होती. ओंकार पाटील. विकी मात्रे त्याने टाकला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू एष्ट्यांच्या मागे जाऊन विसारतोय. यष्टीरक्षक चेंडू अडवतोय, चेंडू परत करतोय गोलंदाजाला आपल्या साथी क्षेत्ररक्षकामार्फत. ओंकार पाटील पालाखणे यांच्याकडनं प्रत्येक कवाड संघाच्या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक लागलं प्रत्येक विकेटसाठी. चेंडूला हवेत भिरकावलाय, फुल पॉवरफुल आहे. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. पट्ट्यातून आलेला खणखणीत असा हा दणदणीत षटकार. 6 धावसंख्या वाढली जाते 10. पुन्हा एकदा फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न, चेंडू मारण्याचा प्रयत्न हुकलाय. मात्र धाव मिळत नाहीत या चेंडूवर. धावसंख्या स्थिर आहे 1 बाद 10. विकी म्हात्रे पुन्हा एकदा ओंकार साठी. ओंकारने चेंडूला मिड विकेट, राकेशने चेंडूला मिड विकेटच्या दिशेने ढकललाय. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवतोय. 1 धाव मिळते. 1 धाव फलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 11. मनीष पाटील पाली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मनीष पाटील पाली यांच्याकडनं मॅन ऑफ दी सिरीज साठी आपल्या या स्पर्धेसाठी कूलर मिळालेला आहे. धन्यवाद. त्यांची गाडी येते. थोडा खेळ थांबलाय सुद्धा. मनीषजी पाटील पाली एक समाजसेवक यांचं इथे आगमन होते या क्रीडा नगरीमध्ये. या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचं स्वागत केलं जाते. सुस्वागतम मनीष पाटील. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ दी सिरीज साठी त्यांनी आपल्याला कूलर दिलेले आहे. मनीष पाटील पाली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. स्वप्नील येतोय गोलंदाज, आणि गोलंदाजा समोर फलंदाज असणार राकेश. 7 या धाव संख्येवर राकेश फलंदाजी करतोय. आशु पाटील मात्र नॉन स्ट्रायकरवर उभा आहे. आणि चेंडूला हवेत भिरकावलाय. उंच उडायला झेल टिपला जातोय आणि दुसरा धक्का सांघिक 11 या धाव संख्येवर साईगाव संघाला बसतोय राकेश याच्या रूपामध्ये.
त्या अडचणीतून कसा बाहेर संघ निघेल, पहिले ओंकार ठाकरेला प्रयत्न करावे लागतील. स्वप्नील पुन्हा एकदा डावकुरा ओंकार ठाकरेसाठी आणि चेंडूला भिरकावलाय, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर सरळ धाडलाय 6 धावांसाठी. रुपेशजी ठाकरे यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी ओंकार ठाकरे साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागले. जमा करा पैसे आमच्या खिशात अगोदर. झाले ओके. स्वप्नील पुन्हा एकदा ओंकार ठाकरे साठी पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने ड्राईव्ह करण्यामध्ये यश आले. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूवर झपकताना अडवताना चेंडू फेकी करताना पाहिल्यानंतर लगेचच एकच धावेवर समाधान दोन्ही फलंदाज. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 18. आता मात्र थोडीशी समाधानकारक धावसंख्या साईगाव संघाची आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. स्वप्नील पुन्हा एकदा आशु पाटील असणार आहे त्याच्या समोर. पहिल्यांदाच आशु पाटीलला स्ट्राइक मिळालेली आहे. अतिशय सुंदर चेंडू हवेत भिरकवण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही आणि बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतायत यष्ट्यांच्या मागे. चेंडू निर्धाव होतोय. पीएन चषक 2026 मध्ये पाहतो स्पर्धेचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसातील दुसरी सेमीफायनलची लढत साईगाव आणि मित कवाड 2 संघामध्ये. चेंडूला भिरकावलाय, हवेत चेंडू झेलला जातोय आणि आशु पाटील बाद होतोय. फटका मात्र चांगला होता, मात्र झेल सुरेख टिपला गेला आणि आशु पाटीलला परतावं लागतंय डगआउटच्या आश्रयाला. 3 बाद 18 अशी स्थिती. संघ थोडासा पुन्हा एकदा अडचणीमध्ये येताना आपण पाहतोय. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना पाहतोय आपण. शिवम तीन बाद 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना आहे. नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी साईगाव संघ करतोय मित कवाड संघासमोर दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. पहिली सेमीफायनल छोट्या स्पोर्ट मापोली संघाने जिंकून अंतिम फेरीमध्ये धडक मारले आणि या सामन्याचा आनंद घेतायत, अभ्यास करतायत कशा पद्धतीने फायनल मॅच मध्ये खेळायचं आहे, कारण त्यांना माहिती आहे विजय संघ आपल्या समोर लढणार आहे. स्वप्नील पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे विसावतोय. फलंदाज बाद होतोय चौथा साईगाव संघाचा. चार बाद 18 अशी स्थिती आहे साईची. संघ थोडासा अडचणीत सापडलाय, मात्र त्या अडचणीतून कसा बाहेर प्रयत्न करण्यासाठी यश ठाकरे मैदानामध्ये वाटचाल करतोय. ओंकार देण्यासाठी यश ठाकरे शेवटचं षटक असणार आहे. चल या गोलंदाजाला पसंती दिली जाते. किरण ची जागा भरून काढण्यासाठी हर्षलला गोलंदाजी करण्यासाठी पसंती दिली जाते. मात्र ओंकार ठाकरे डावखुरा फलंदाज याला मात्र मोठे मोठे फटके खेळून काढावे लागतील, कारण संघ पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 18 या धावसंख्येवर मात्र स्थिरावलेला आहे. हर्षल आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज.
चांगला चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे, हवेत भिरकवण्याचा प्रयत्न फसलाय, चेंडू निर्धाव होतोय, यष्टीरक्षक चेंडू अडवतोय आणि लगेचच परत करतोय गोलंदाज हर्षल याला 7 षटकामार्फत. हर्षल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज होण्यासाठी. मात्र ओंकार ठाकरे याला चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल. शेवटचे 5 चेंडू बाकी असणार आहेत. यावेळेस चेंडूला मात्र फटकावलाय, चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. शॉट टाकलेला चेंडू पूल करण्याची मोठी संधी मिळाली ओंकार ठाकरे याला. ओंकार ठाकरेने कुठल्याही प्रकारे चूक केली नाही, सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं, भिरकावलं आणि 6 धावा वसूल केल्या आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 6 धाव फलक पुढे. हॅलो 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 6 धाव फलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 24. चांगल्या स्थितीमध्ये संघ येऊन ठेपला एका षटकाराच्या मदतीनिशी. हॅलो 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 आणि यावेळेस मात्र ओंकार ठाकरे बाद होतोय. 5वा मोहरा बाद होतोय 24 या धाव संख्येवर. साईगाव संघाचा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडतोय. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा सामना म्हटल्यानंतर 30च्या वर पल्ला जर गेला तर निश्चितच करून 2 संघामध्ये चुरस वाढेल, रंगत वाढेल. मनीष नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय. ओंकार ठाकरेची जागा भरून काढण्यासाठी मनीष नवीन बॅटर्स. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूवर एखादा षटकार किंवा चौकार आला तर एक समाधानकारक धावसंख्या होऊ शकते साईगाव संघाची. आणि त्रिफलाचीत फलंदाज होतोय, मोरा बाद होतोय 6वा. सनील ठाकरे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय. 12th मॅन 12वा जो खेळाडू आहे मित कवाडचा, तो खूप चंचल दिसतोय, वारंवार चर्चा करतोय. निश्चितच करून गुरु सरांचं सुपुत्र आहेत ते. सामना संपल्यानंतर आम्ही तुम्हाला पेनल्टी लावू, सामना चालू असताना नाही लावणार. अध्यक्ष संतोषजी गुरव यांचे सुपुत्र आहेत आणि नेहमी आपण त्यांना आता 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहतोय. मात्र जास्त वेळ मोबाईल मध्ये आहेत ते. यावेळेस चांगला चेंडू, चांगल्या दर्जाचा चेंडू, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, खूपच बाहेर जातो म्हटल्यानंतर लगेचच पंचांकडनं वाईटची खून होते. क्वार्टर सेंचुरी फलकावर लागली जाते साईगाव संघाची. जास्ती वेळ मोबाईल मध्ये काय, कारण दुसऱ्या ठिकाणी सुद्धा कवाड संघाचा सामना चालू आहे आणि तो लाईव्ह आहे, तो बघण्यात ते गुंग आहेत. ओके ओके, समजली शंका आम्हाला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला टर्न करण्यात आले. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांसाठी. एक समाधानकारक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय साईगाव संघ. 4 ने धावसंख्या वाढली जाते 29. शेवटच्या षटकातील
शेवटचा चेंडू असणार आहे बाकी. पाहूया कशा पद्धतीने सनील ठाकरे फलंदाजी करतो शेवटच्या चेंडूवर. चांगला फटकाय, चांगला फटकाय, गॅप मध्ये चेंडू खोदून काढलाय कव्हर आणि पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. पॉइंटचे क्षेत्र चेंडूला अडवतात, चेंडू फेकी होते आणि दरम्यान मात्र 2च धावा मिळतात साईगाव संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 31 आणि बरोबर 32 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे मित कवाड संघाला 3 षटकामध्ये. 3 षटकामध्ये 32 धावा करायच्या आहेत कवाड संघाला. थोडस वेळ जातोय मुख्य मंचाकडे. दानशूर व्यक्तिमत्व पालीगावचे सुपुत्र सन्मान्य मनीष पाटील समाजसेवक यांचा इथे सन्मान होतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्याकडून आम्हाला कूलर लाभलेले आहे, त्यांचा सन्मान होतोय. मी माजी उपसरपंच नरेशजी पाटील यांना विनंती करतोय की मनीष पाटील समाजसेवक कुरुंद यांचा शाही सन्मान करायचा आहे. पाली गावचे सुपुत्र आहेत. थोडीशी मिस्टेक. पालीगावचे सुपुत्र मनीष पाटील समाजसेवक यांचा शाही सन्मान करताना नरेश पाटील. माहिती शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन माननीय मनीष पाटील समाजसेवक पाली यांचा सन्मान होतोय. तदनंतर समाजसेवक मनोज पाटील पाली यांचा सुद्धा सन्मान होईल. मी पुन्हा एकदा नरेश पाटील यांना विनंती करतोय मनोज पाटील समाजसेवक पाली यांचा सन्मान करायचा आहे. मनोज पाटील समाजसेवक पाली यांचा सुद्धा सन्मान करतायत नरेशजी पाटील. बत्तीस धावांची आवश्यकता आहे. कशा पद्धतीने होतील त्याचा रेग्युलर समालोचन करतील आमचे भगवंतजी लकडे सर. धन्यवाद. 32 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे बीत कवाड संघाला. आणि छोट्या 11 महापोली संघासाठी एक महत्त्वाची सूचना आलेली आहे आयोजकांकडून. चालू सामन्यातील दुसऱ्या बारीतील पहिले षटक संपल्यानंतर संघ नायकाने लगेच व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिले षटक संपल्यानंतर संघ नायकांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा, कारण लगेचच विजयी संघ आपल्या समोर अंतिम फेरीसाठी धडक देईल आणि 2 संघामध्ये अंतिम फेरीमध्ये लढत होईल. पहिला संघ छोट्या 11 महापोली आणि दुसरा संघ कोण असा प्रश्न विचारला जातोय आणि ते प्रश्नाचे उत्तर लगेचच पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर सर्वांसमोर येईल. 3 षटकांचा मात्र अवधी आहे. सलामीचे 2 बॅटर्स विकी म्हात्रे आणि पंचांनी इशारा केलाय की सलामीचा जो बॅटर्स आलाय त्याची ट्रॅक्स थोडीशी वेगळी आहे. ताबडतोब डिसिजन. म्हात्रे
चला सामना ऑन करायचा आहे सर. पहिल्या षटकातील पहिला वैला चेंडू आणि चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मात्र एक धाव पूर्ण होते. थोडीशी दोघांमध्ये चुरस झाली होती. असं वाटत होतं की फलंदाज धावबाद होतो की काय, मात्र थ्रो मात्र खराब झाला. एक धावेने खातं खोललं गेलं कवाड संघाचं. एकनी स्कोरिंग सुरू झाली, खातं खोललं गेलं फलंदाज अजयचं आणि संघाचं. बरोबर जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असताना पहिल्या षटकातील पहिला वैला चेंडू घेऊन येतोय शायनाथ. यावेळेस चेंडूला भिरकावलाय, चेंडू हवेत आहे, नो मॅन सर्कल मध्ये चेंडू पडतोय आणि पहिला टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. कडे महत्वाची सूचना आलेली आहे की कुठल्याही संघाचा एखादा राखीव प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये जाईल त्या संघाला 4 धावांची पेनल्टी बहाल केली जाईल. तर बिनबाद 5 अशी मित कवाड संघाची सुरुवात. 32 धावांचा पाठलाग करत असताना शायनाथ पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. विकी म्हात्रे याला. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. डॉट चेंडू होतोय. धाव संख्या मात्र स्थिर आहे 5. 3 षटकांचा सामना. पहिलं वैलं षटक मार्गस्थ आहे. चेंडूला हवेत भिरकावलंय, मात्र चेंडू थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी. कॅच पालखने गावचे उद्योगपती असती अतुल पाटील या मान्यवरांच्या या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले. पीएन चषक पालखने 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत. अतुल पाटील उद्योगपती पालखने. तर धाव संख्या 9. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. मान्यवर येत आहेत. मान्यवर या. अतुलजी पाटील उद्योगपती पालखने ह्या मान्यवरांचा अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ते स्वागत होतोय. सामना चालू. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाची सुरुवात आहे. धाव संख्या बिनबाद 9 अशी आहे आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू आहे, फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होतो. चेंडू अडवला जातोय, मात्र खराब फेकी आणि मात्र त्याच्यावर धावबाद करण्याची संधी पुन्हा एकदा चालून आली होती, मात्र संधी दौडली गेली. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 10. थोडीशी सामन्यामध्ये पकड मित कवाड पकडताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांची विकेट पडलेली नाही. धाव संख्या 10 झालेली आहे. 32 धावांचा उद्योगपती अतुल शांताराम पाटील अगदी कमी वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेतली त्यांनी. तेच मान्यवर अतुल पाटील पालखने उद्योगपती यांचा ह्या मुख्य मंचावर आगमन झालेले. पीएन चषक पालखने स्पर्धेमध्ये आपले स्वागत असेल. सुरेख चेंडू पहिल्या षटकाची समाप्ती होते. संघाची धाव संख्या आहे बिनबाद 10. आता मात्र उर्वरित 2 षटकामध्ये 22 धावांची गरज असणार आहे. सरासरी प्रति षटकामागे 11 धावा बनवाव्या लागतील मित कवाड संघाला. याचाच अर्थ दोघांमध्ये नेट टू नेट फाईट आहे. फक्त जमेची बाजू मित कवाडच्या बाजूने एक असेल की आतापर्यंत त्याची कुठल्याही प्रकारे विकेट पडलेली नाही. अतिशय कडक मुकाबला 2 संघामध्ये आपण पाहतोय. शायनाथ याने आपल्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा जरूर खर्च केल्या. मान्यवर आपल्यापासून रजा घेत आहेत. अगदी पालीवरून इथपर्यंत आले.
कारण पालखण्या गावावर त्यांचं प्रेम आहे ना, ते प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आले. आपले मनापासून अभिनंदन. आमच्यापासून रजा घेत आहेत. धन्यवाद. ओर टू लकडे सर. धन्यवाद मांजरेकर सर. प्रेमापोटी सर्व काही झुकलं जात आहे. प्रेम सगळ्यात मोठी चीज आहे या जगामध्ये. जो प्रेम करतो ना तो सर्वात मोठा माणूस आहे. आणि प्रेम मुक्या प्राण्यावर सुद्धा केलं जातंय. प्रेम माणसात सुद्धा केलं जातंय. आणि प्रेमाविना जग सुन आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे प्लीज. जास्त वेळ खर्च करू नका. शिवम तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. विकी म्हात्रे समोर फलंदाज. चेंडूला क्लिक करण्यात आलंय की चेंडू लॉंग लेगच्या दिशेने जातोय. सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धाव संख्या वाढली जाते. बिनबाद 14. शिवम पुन्हा एकदा विकीसाठी. यावेळेस हवेत चेंडूला फिरकावलाय. कॅच टिपण्याची शक्यता आहे. कॅच सुटतो. अरे अतिशय खराब प्रदर्शन. अतिशय खराब प्रदर्शन. जो फलंदाज भरामध्ये आलाय, लयामध्ये आलाय, आपल्यासाठी कठीण कर्दन काल ठरतोय, त्या फलंदाजाचा आपण झेल सोडतोय. अतिशय दुर्दैव म्हणावे लागेल साईगाव संघाचं. सर मी तर म्हणेन कॅच सोडले की मॅच सोडले. निश्चितच करून मॅच सोडल्यासारखं असं चित्र दिसतंय. उघड चित्र दिसतंय. जर कॅच विकी म्हात्रे याचा झेल सुटलाय. कॅच जर पकडली असती तर मॅच सुद्धा पकडली असती. साईगाव संघाने मॅच वर पकड मजबूत बनवली असती. मात्र 2 धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 16. दिलीप पाटील जंबो यांचं पुन्हा एकदा संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये या मैदानामध्ये आगमन झालेले. विनंती करतो आपण या आणि मुख्य मंचाची शोभा वाढवा. दिलीप पाटील जंबो पालकने. यावेळेस चेंडू डॉट होताना आपण पाहतोय. चांगला चेंडू, सुरेख चेंडू. खेळाडूंना कुठल्याही प्रकारे रेबू मिळणार नाही. रेबू फक्त पंचच घेतील. शिवम पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हवेत चेंडूला फिरकावलं. हवेत चेंडूला फिरकावलं. सरळ चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. माझा झेल का सोडला ते काचं उत्तर देताना विकी म्हात्रे. धाव संख्या वाढली जाते. 22. बिनबाद 22. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. याचा अर्थ 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. एखादा चांगला चेंडू, एखादी विकेट सामन्यामध्ये वापसी करू शकते. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. शिवम पुन्हा एकदा विकी म्हात्रेसाठी. हवेत आहे, हवेत आहे चेंडू, हवेत आहे. यावेळेस झेल झिपला जातोय. झेल झिपला जातोय आणि विकी म्हात्रे बाद होतोय. मात्र सामन्याला रवी मांजरेकर काय कलाटणी लागेल का काय, काय वाटते आपल्याला रवी मांजरेकर सर? याच्या आधी जर पहिला झेल पकडला असता तर एक षटकार सुद्धा वाचू शकला असता, परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाही. आता चेंडू किती शिल्लक आहेत आणि धावा किती पाहिजेत? 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे तो महत्वपूर्ण षटकार आलेला आहे. षटकाराने थोडस चित्र बदली पाहायला मिळतं. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. हा चेंडू जर डॉट निघाला तर सामन्याची रंगत आणखी शिंगेला पोहोचेल आणि ह्या चेंडूवर जर जास्त धावा आल्या तर मात्र चित्र पूर्णपणे मित कवाडच्या बाजूने झुकले जाईल. मात्र हा चेंडू निर्णायक चेंडू असणार, महत्वपूर्ण चेंडू आहे. एखादा चेंडू डॉट, विकेट किंवा मोठा फटका.
हवेत आहे चेंडू, हवेत आहे चेंडू, चेंडू झेलला जातोय, झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे. ते मिथ स्फोट कव्हर सांगाला 10 आणि पुढची वेळ पहा. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. सर्व खेळाडूंना विनंती असेल एकाच जागेवर टीम मीटिंग साठी येऊ नका. टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. संघ नायकाने आपला डिसिजन पटदिशील घ्या आणि गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण करा. छोट्या इलेव्हन संघाचा संघनायक आपण या. धन्यवाद. छोट्या इलेव्हन संघाच्या संघनायकांचं इथं आगमन झालेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. यश ठाकरे 6 मध्ये 10 धावांची गरज आहे आणि जर यश ठाकरेकडे जर बघितलं तर कालच्या दिवसामध्ये सर्वात सफल गोलंदाज यश ठाकरे ठरला होता. यश ठाकरेच्या नावावर पहिल्या मॅच मध्ये एका षटकामध्ये 5 धावा आणि 3 बली. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा तेच चित्र, 7 धावा आणि 3 बली. अतिशय सुरेख तिखट मारा केला होता आपल्या संघासाठी आणि कालच्या दिवसातील विजय संघ ठरवण्यामध्ये सिंहाचा वाटा यश ठाकरे याचा होता. मात्र यश ठाकरे आता या स्पर्धेमध्ये शेवटचं षटक घेऊन येतो त्यांच्यासाठी. चला घाई करा मित्रांनो, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. टीम निर्णायक षटक टाकण्यासाठी यश ठाकरे. फलंदाज समोर असेल अजय. आपण डोंगराळ भागात खेळतो, सूर्यदेव आपल्यापासून लवकर रजा घेतोय. घाई करा. नॉन स्ट्रायकर वर अमित आणि स्ट्राइक वर असणारे अजय. सिली पॉइंट क्षेत्रामध्ये एक खिलाडी आणि चेंडू हवेत भिरकवला. झेल टिपण्याची शक्यता आहे. झेल टिपला जातोय आणि अजय बाद होतोय. एका पाठोपाठ एक असे धक्के बसतायत मित कवाड संघाला. आता शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूवर 10 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं यश ठाकरे हा एक तेज तरार गोलंदाज आहे, सफल गोलंदाज आहे. अतिशय सुरेख काल त्यांनी मारा केला होता आपल्या संघासाठी आणि कालचा विजेता संघ ठरण्यासाठी यश ठाकरेचं मोठा वाटा होता, सिंहाचा वाटा होता आणि त्याच यश ठाकरेने पहिल्या चेंडूवर एक सफलता प्राप्त केलेली आहे आणि सामन्याचा चित्र मात्र पूर्णपणे बदलून टाकले. चित्र अजून वेगळं असतं जर तो झेल पकडला असता विकी मात्रे याचा तर. परंतु मी कालपासून पाहतोय हा यष्टी रक्षक आहे ना, याच्या हातून एकही झेल सुटलेला नाही. यष्टी रक्षक खूप चांगली कामगिरी. हर्षल, साईनाथ चेंडूला भिरकावलाय, हवेत चेंडूला भिरकावलाय. चेंडू नाही थांबणार, सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. सुंदर फटका. विश्वास वाढवणारा आणि विजय लक्ष आसपास खेचून आणणारा हा मित कवाडच्या खात्यामध्ये आलेला षटकार. मी नेहमी म्हणतोय संघाला धोका, अरे बिनधास्त ठोका. आलाय हा ठोका, षटकार. धाव संख्या झाली आहे 27, 28. शेवटचे 4 चेंडू, 4 धावांची गरज. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. पंचांकडे दाद मागण्यात येते आणि खेळाडू बाद होतोय. सामना अजून संपलेला नाही मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कोणीही बाकीत करू शकत नाही. 3 चेंडू, धावा पाहिजे 4. अतिशय रंगतदार सामना, अतिशय चुरशीचा सामना. प्रेक्षक डोळ्यात तेल घालून सामन्याचा आनंद घेत आहेत. अतिशय रंगतदार. आता मात्र संतोषजी गुरव साहेब फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. मरता क्या ना करता शेवटी संतोषजी गुरव साहेबांना यावंच लागलं. काय म्हणाल सर? संतोष गुरवजी सरांचं सुपुत्र मात्र अतिशय खुश. आपले पिताश्री मैदानामध्ये वाटचाल करत असताना मुलगा मात्र अतिशय खुश दिसतोय.
12 मॅच कोण आलं रे बॅटिंग करायला? संतोष गुरव यांनी जर चौकार षटकार जर मारला तर ओमकार यश. पाटील यांच्याकडून 500 रुपये. आणि चेंडूला भिरकावलंय, हवेत चेंडूला भिरकावलंय गुरव साहेबांनी, मात्र झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. आता मात्र सामना नाट्यमयी पूर्ण. शेवटचे दोन चेंडू आणि 4 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण साधून घ्या, नवीन फलंदाज लगेच या. मी मगाशीच म्हटलं होतं की यश डोंगरे असा एक गोलंदाज आहे, त्याच्या मागे यश धावून येते. प्रत्येक मॅच मध्ये त्याने आतापर्यंत 3-3 विकेट घेतलेले आहेत, प्राप्त केलेले आहेत. आणि एकंदरीत आता जर विचार केला विकेट तर आतापर्यंत जर विचार केला 4 चेंडू मध्ये 3 विकेट प्राप्त केल्यात. काय PN चषकामध्ये यश डोंगरेला यश मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी. एकंदरीत या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी उत्कृष्ट गोल, 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. यश डोंगरेवर सर्व काही आपल्या संघाची मदार आहे. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्वप्नील, अतिशय सुंदर चेंडू, फलंदाज बाद फलंदाज. आता मात्र अडचणीमध्ये वाढ होते मितकवाड संघाच्या खात्यामध्ये. हॅट्रिक. रुपेश ठाकरेच्या चेहऱ्यावर हसू. कमालीची गोलंदाजी, एक षटकार खाल्ला, मात्र 4 बली सुद्धा मिळवलेत या षटकामध्ये. अतिशय सुरेख गोलंदाजी, 5 चेंडू मध्ये 4 बली बाद केलेत आणि 1 षटकार त्याच्यामध्ये आलाय सुद्धा. चला क्षेत्ररक्षण साजवा, फलंदाज आलाय, क्षेत्ररक्षण साजवा. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. गोल्डन चौकार, गोल्डन षटकार, की डॉट बॉल. शेवटचा चेंडू असणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. कृष्णा, फायनलच्या पहिला फायनल, सेमीफायनल कशी असावी तर अशी. निश्चितच करून डोळ्याचं पाडणं फिरणारी सेमीफायनल, प्रेक्षकांना खुश करणारी सेमीफायनल. आणि प्रेक्षकांना अशाच सामन्यांची गरज असते. प्रेक्षक रटाळ जर सामने झाले तर नाराज होतात, नर्वस होतात. अतिशय प्रेक्षणीय सामना, कडक सामना, आता मजबूत 1 चेंडू सामना. न 4 धावा, दोन्ही संघाच्या फासल्या. फासफूस. यश ठाकरे आपल्या बॉलिंग मार्कवर. पाहूया शेवटचा धगधग, चेंडू. धगधग. चला जास्ती वेळ दौडू नका, फायनल सामना खेळला जाय. बसलेले प्रेक्षक उठून उभे राहिलेत शेवटच्या चेंडूसाठी. मॅचचं सिच्युएशन आम्हाला सुद्धा माहित आहे, परंतु वेळ कमी. चला वेळ जोडू प्रेक्षकाला नका. असेच सामने आवडतात, कुठलाही संघ जिंको त्यांना राईट आर्म असेच ओव्हर द सामने विकेट, आवडतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. यश ठाकरे तयार, 5 पार केलंय आणि चेंडू हवेत भिरकावलाय. 4 धावांची गरज असताना चेंडू हवेत आहे, झेल मात्र सुटतोय. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मात्र शाहीगाव संघाचा जय जयकार होतोय. अंतिम फेरीमध्ये प्रवेश होतोय. हार्ड लक मीत कवाड. बेस्ट ऑफ लक चला, साईगाव. साईगाव कर्णधार, चला लगेच या नाणेफेकी करण्यासाठी. शाईगाव साईदेवा नाणेफेकी करण्यासाठी त्वरित यायचंय. पाटील साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय.